कटाची आमटी बनवण्यासाठी आपण घेतलेली चणा डाळ ती पहिला धुवून घेऊया आपण छान. दोन पाण्याने पण धुऊया. त्याच्यात अर्धा चमच हळद व थोडं तेल टाकूया. कुकर मीठ टाकून शिजवून घेऊया. 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्यात म्हणजे डाळ चांगली शिजली जाईल. डाळ चांगली शिजली तरच ते पाणी कटाच्या आमटीसाठी ते पाणी आपल्याला काढता येईल. डाळ चांगली शिजल्यावर त्याचं पाणी काढून घेऊया आपण. पहिला डाळ शिजली का बघूया. डाळ हाताने दाबून बघू. डाळ दाबली की समजायचं ती शिजली आहे. त्याचं पाणी आता काढून घेऊया आपण. पाणी काढताना भांड्याला प्लेट लावून त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. आता आपण त्यासाठी मसाला तयार करूया. 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडं अद्रक, कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेऊया. खोबरं मी किसून घेतलं आहे. आता हे सगळं बारीक करून घेऊया. तेल गरम करायला ठेवूया. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पहिला जिरं मोहरी टाकूया. कढीपत्ता टाकू. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवूया. आता आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. मोहरी, जिरे, मोहरी वगैरे चांगली हे झाल्यानंतर कढीपत्ता टाकूया. आता तो बनवलेला मिश्रण टाकूया. ते चांगले परतून घ्यायचे आपल्याला. त्याला तेल सुटलं पाहिजे. आपला मसाला चांगला भाजायचा येतो. आपल्याला दिसते की त्याला आता थोडं तेल सुटायला लागले. 1 चम्मच मीठ टाकूया. हळद अर्धा चम्मच हलवून घेऊया छान. मसाला चांगला परतला आहे. तेल सुटायला लागलेलं आहे हळूहळू. आता लाल तिखट टाकूया. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तिखटही बनवू शकता. मी 2 चम्मच टाकले. एक काळा मसाला टाकूया 1 चम्मच. तो मी घरीच बनवलेला आहे. त्याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. चांगला परतल्यानंतर आपण जो काढलेला आहे डाळीचं पाणी ते त्यात टाकून देऊया आणि चांगली उकळी येईपर्यंत 2 ते 5 मिनटं तरी गॅसवर ठेवूया. उकळी आल्यानंतर ही आपली तयारी कटाची आमटी.